नमस्कार, मी शामराव मोकाचे. नेहमीप्रमाणे आपण मंत्रालयात जातो आणि आज आपल्याला 7 पत्र होती. तर आज एक पत्र, त्याच्यात एक विशेष पत्र आहे. आपण बऱ्याच वेळ त्या विषयीच्या तक्रारी केलेल्या आहेत मंत्रालयात की दहिसर RTOमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे बरं का. सगळी अनाधिकृत लोक त्या RTO कार्यालयात, अगदी ते परमिट सेक्शन असून द्या, कुठलं बी सेक्शन असून द्या, 10-12 माणसं कायम तिथं आहात आणि मग तिथं खोटी कामं होतात की एकानं तर 2-2 परमिटं काढलेली आहेत. एकानंतर ते बोरोली RTOमध्ये बी परमिट, ठाण्यात बी परमिट, शिवाय मेलेल्या माणसाची सुद्धा परमिटं तिथं जिवंत होत आहेत. म्हणजे जर परवानाधारक नसेल तरी तिथं वाहनाचं फिटनेस नूतनीकरण केलं जातं आणि ते फिटनेस बी 15-15 दिवस बी ते अधिकारी देत नाही. शासनानं जिथं परमिटचा घोटाळा आहे मोठा, तर त्या बोरोली RTOची जरा कडक चौकशी करा की बेदरकारपणे काम करतात आणि अनाधिकृत लोक जे आहेत ते RTOमध्ये पूर्ण सेक्शनमध्ये असतात, हातानं सुद्धा रजिस्टर घेतात, पण ते अधिकारी काहीही बोलत नाहीत. त्याच्यामुळं तिथं खोटी कामं होत असतात, बेदरकारपणे कामं होतात आणि शासनानं त्यांची तात्काळ चौकशी करावी आणि दोषीवरती कारवाई करावी. आता कामं ही जनतेची खिडकीवरतीच करायची असतात, मग तिथं त्या अनाधिकृत लोक आत कशाला पाहिजेत आणि हे कसे काय अधिकारी घेतात त्यांना आतमध्ये, काउंटरमध्ये आतमध्ये कसे काय घेतात ते अधिकारी. म्हणजे हे दोषी अधिकारीच आहेत ना. खिडकीवर त्यांना सांगता येत नाही का वळीत उभा राहावा म्हणतो. मग तिथं परवानाधारक असू नसू, जर तिथं परवानाधारक मयत झालेला असताना परमिट जिवंत करत असतील तर समजा किती लोचा असेल तिथं, काय भानगड आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना आजही पत्र लिहिलं आहे, मी सतत पत्र लिहित असतो, बोरोली RTOची चौकशी करा. कारण बोरोली RTOचा रेकॉर्ड ब्रेक घोटाळा आहे बघा. म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही RTOमध्ये एवढा घोटाळा चालत नाही, एवढं तिथं चालतं आहे. म्हणजे एवढे ते अधिकारी ह्या शासनाच्या अधिकाऱ्यांचं ऐकत नाहीत, कायदे तपासत नाहीत, काम काय करायचं ते बघत नाहीत. तर तात्काळ तिथं ते चौकशी करा. परमिटचा सुद्धा मोठा घोटाळा तिथून निघणार आहे, म्हणून आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.